हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ। आज आपण घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी, ते आहे कैरीचं लोणचं, जे आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय आहे। तर बघा, यासाठी मी इथे 2 किलो कच्च्या कैऱ्या छान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि याला छान स्वच्छ धुतलेल्या आहेत। आता याचा आपल्याला छान पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि या कोरड्या करायच्या आहेत। त्यासाठी आपल्याला सुती कापडाची आवश्यकता असेल, तर ह्या आपण आता छान सुती कापडावर वाळवत घालूया, म्हणजे यातलं सगळं पाणी निथरून जाईल आणि ह्या छान सोकून जातील, म्हणजे त्यामध्ये पाण्याचा एक अंशही राहता कामा नये, नाहीतर आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते। तर त्या आता हे कैऱ्याचे सुकेपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करू। तर बघा, इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे, त्यानंतर थोडे धने घेतलेले आहे, त्यानंतर बडीशोप घेतलेली आहे आणि त्यानंतर जिरं घेतलेलं आहे थोडंसं, त्यानंतर थोडंसं मी शहाजिरं घेतलेलं आहे, त्यानंतर इथे थोडीशी मी कलमी घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही बारीक तुकडे करून। त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं लवंगा घेतलेल्या आहेत, 15-16 लवंगा घेऊ शकता तुम्ही। त्यानंतर इथे मिरे घेतलेले आहेत, 10-12 मिरेच्या वरी तुम्ही घेऊ शकता आणि हिंग घेतलेली आहे। तुम्ही जर लोणच्याचा मसाला वापरत असाल तर हिंग तुम्ही स्किप करू शकता, कारण की लोणच्याच्या मसाल्यामध्ये हिंग असतं। तर बघा, आणि मी इथे मोहरी सुद्धा घेतलेली आहे। तर बघा, इथे मी सरसोचं तेल वापरत आहे, म्हणजे मोहरीचं तेल वापरत आहे। कोणी सोयाबीनचंही वापरतं किंवा कोणी शेंगदाण्याचंही तेल वापरतं। त्यानंतर याच्यामध्ये मीठही टाकावं लागेल आपल्याला, तर मी इथे मीठ सुद्धा घेतलेलं आहे। बघा, मी लोणच्याचा मसाला सुद्धा आणलेला आहे, हा जर तुम्हाला टाकायचा असेल तुम्ही स्किप करू शकता। तर आता हा आपल्याला पूर्ण मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे, थोडा भाजून घ्यायचा आहे। तर बघा, हे मी बाकीचा मसाला भाजून शेवटी मी मोहरीची डाळ भाजून घेत आहे छान, आणि हे बिना तेलाचीच भाजायचं आहे तुम्हाला, याच्यामध्ये नॅचरल ऑइल असतं। तर बघा, अशा प्रकारे हे सगळं मी छान भाजून थंड व्हायला ठेवून देऊया। आता मी लोणच्यामध्ये जे तेल टाकायचं आहे ते तेल छान आपण इथे तापवून घेऊया। त्याच्यामध्ये तेल तापवून आपल्याला कोमट करून टाकायचं आहे, म्हणजे एकदम थंडगार तेल करायचं आहे तापवल्यानंतर। तर बघा, अशा प्रकारे हे तेल आता मी तापवलेलं आहे आणि हे आता मी बाजूला ठेवत आहे। तर बघा, जो आपला मसाला आता थंड झालेला आहे भाजलेला, याला आपण छान मिक्सरमधून काढून घेऊया। एकदम बारीकही करायचं नाहीये, हा असा बघा जाडसर तुम्हाला हा वाटून घ्यायचा आहे। असा वाटून घेतल्यानंतर हा पूर्ण मोहरीची डाळ आणि हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे, असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी हळद टाकत आहे। हळद तुम्ही शुद्ध हळद घ्या, म्हणजे छान याला कलरही येईल। त्यानंतर हे घरगुती तिखट मी वापरत आहे, तुम्हाला हवे तर तुम्ही अंबारीचं वगैरे जे असेल ते वापरू शकता। तर मी अशा प्रकारे हे मोठ्या चमच्यानी एका तिखट घातलेलं आहे, तुमच्यावर आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे लोणचं वगैरे त्यासाठी। त्यानंतर बघा, हे छान अशा प्रकारे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये 2 वाटी मीठ घालत आहे। तर बघा, अशा प्रकारे हे छान झालेला आहे। आणि आता लोणच्याचा मसाला जो मी घेतलेला होता, तो लोणच्याचा मसाला याच्यामध्ये मी ऍड करत आहे। हा हिंगयुक्त लोणच्याचा मसाला आहे, आणि याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं हिंग घालू शकता। नंतर मी हे सगळं आता छान अजून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे हा एका प्रकारे मसाला तयार झालेला आहे। आता मेथी दाणे पण आपल्याला इथं घालायचे आहेत। तर हे मेथी दाणे छान तेलामध्ये आपल्याला छान गरम करून घ्यायचे आहेत आणि गरम तेलासोबतच आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत। बघा, हे आता मी इथे गुळ टाकलेला आहे, आमच्या घरी गुळाचं लोणचं आवडतं, पण तुम्ही हा स्किप करू शकता, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही हे स्किप करू शकता। बघा, जे मी कोमट झालेलं तेल होतं हे याच्यामध्ये थोडं ऍड करत आहे, आणि मी जी मोहरी आपली हे गरम केलेलं होतं मेथी दाणे, ते सुद्धा आपण याच्यामध्ये अख्खे टाकणार आहे, हे आपण बारीक केलेले नाही। तर बघा, अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे। त्यामध्ये तुम्ही लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकू शकता, तुम्हाला टाकायच्या असतील तर। बघा, आता हे जे कैरी आहे मी छान सुकवून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये एकजीव करत आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता लोणच्याची भरणी छान स्वच्छ वाळवून धुवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये थोडंसं आपण हा मसाला आधी खाली पसरवून घेऊया, आणि अशा प्रकारे एक फोड याला असा मसाला छान असा लावून याच्यामध्ये आपल्याला ऍड करायची आहे। आणि हे सगळं झाल्यानंतर आपलं थोडंफार तेल उरणार आहे, ते तेल तुम्ही याच्यामध्ये टाकून द्यायचं। आणि हे झाल्यानंतर
रोज हे तुम्हाला छान चमच्यानी हलवत राहायचं आहे, म्हणजे खालीवर करत राहायचं आहे, म्हणजे हे पूर्ण मसाला छान एकजीव होऊन जाईल. ते कैऱ्या पण छान लवकर मुरतील आणि तेलही सगळीकडे लागेल. तर बघा अशा प्रकारे हे आपलं लोणचं तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अशा माझ्या व्हिडिओच्या अपडेट हव्या असतील तर बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले तर लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल. तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.